झाली आणि माझी आई खूप अशी तब्येतीने नाजूक आहे, तर मी तिला दवाखान्यात नाही घेऊन गेली की तिला काय माझ्या वेदना नको बघायला म्हणून. तर मी गेली आणि माझ्या खूप पोटात दुखतंय, पहिली वेळ, खूप काही कल्पना नव्हती. तर अंधार होता एका बाजूला आणि तिथे एक बाई झोपल्या होत्या, त्यांचं काहीतरी गर्भपिशवीचं ऑपरेशन झालं होतं असं त्या म्हटल्या, पण त्या मला दिसल्याच नाही, फक्त अंधार. इथे खूप स्वामींचा वास आहे, इतके काटे येतात अंगावर. तर त्या मला म्हणे, बाळा आई आई नको म्हणू, श्री स्वामी समर्थ, म्हणजे पहिला गुरुमंत्र कसा मला मिळालेला तेव्हा मला गुरुमंत्र मिळाला. मग मी श्री स्वामी समर्थ अगदी काही मिनिटच म्हटली असली आणि ही झालेली. आणि त्यांना मी स्वामींना विसरली. परत आपण स्वामींच्या लीला अशा असतात ना, मायेचं जाळं असं टाकतात ना त्या. मग मी पण माझ्या मुलगी मोठी झाली, पण मला ना 1.5 वर्षातच दुसरी मुलगी झाली. तेव्हा आठवलं की श्री स्वामी समर्थ म्हटलं की डिलिव्हरी पटकन होते, एवढंच माहिती होतं. त्रास होत नाही म्हणजे. मग ते आणि पुन्हा विसरली. पुन्हा तिसरी मुलगी माझी 5 वर्षांनी झाली आणि तेव्हा सेम. त्यानंतर मध्ये 10 वर्ष मला स्वामी माहिती नव्हते आणि आज आपल्या घरी गेले 10 वर्ष स्वामींचा मठ आहे. मग ते कसे घरी आलेत, तर तो गुरुमंत्र मग मी नंतर जेव्हा पुस्तक लिहायला घेतलं आणि म्हटलं मला हा जप मिळाला कुठून, तर त्या बाई मला त्या दिवशी दिसल्याच नव्हत्या, फक्त मला हा आवाज आला होता की बाळा श्री स्वामी समर्थ. अक्षरशः स्वामींनी मला तो गुरुमंत्र दिला होता. पण तरी आपल्याला त्याची किंमत कळत नाही. आपण ह्या रजतमामध्ये माया असेल ती अशी माया टाकते. मायाचं कामच हे आहे. जेव्हा पोटात बाळ असतं ना, उलट असतं ते, आणि त्याला आत्म्याची सगळी जाणीव असते. तो ना भगवंताला म्हणतो की मी बाहेर आल्यानंतर मला सगळं कळलंय, काय आत्मा आहे, जन्म कशासाठी. मी जेव्हा बाहेर येईन ना, त्या क्षणाला मी तुझाच धावा करेन, मी पटकन मोक्षाला निघून जाईन, मला हे सगळं नकोय. तुम्ही जर अगदी न्यूबॉर्न बेबी बघितलं ना, त्याचा कोहम कोहम आवाज असतो, क्वॅव क्वॅ असं रडतो बघा बाळ, एकदम नवीन बाळ असतं ना, तर तो तेव्हा ते म्हणत असतो. पण तिथे लगेच माया, तिचे पार्वती माता आहे ना, ती माया आहे. ती तिचं जाळं असं टाकते ना, हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी, हा माझा भाचा आहे, आणि तोही विसरून जातो. त्यात एखादी आध्यात्मिक व्यक्ती असेल, कोणाला 5 वर्षात, कोणाला 10 वर्षात, कोणाला 50, कोणाला 50-60 मध्ये सुद्धा जागृती येते. म्हणजे असं गोंदवलेकर महाराजांच्या पुस्तकात लिहिले की समजा माझ्या 100 माळा झाल्या मला मोक्ष मिळायचा असेल आणि माझ्या 99 माळा झाल्या माझा मृत्यू आला ना, त्या एक माळेसाठी सुद्धा मला जन्म घ्यावा लागेल. म्हणजे त्या नरक यातना, आणि त्या यातनांचं जेव्हा वर्णन गरुड पुराणात केलेलं आहे ना, की आई जेव्हा पाणीपुरी खाते ते तिखट लागतं, त्या आत वेदना आहेत सगळ्या. आपल्याला छान वाटते पोटात बाळ, पण सगळ्यात मोठ्या नरक यातना ह्या पोटामध्ये आहे. तर ती एक माळ समजा त्या मुलाने 5 वर्षाची असतानाच करून घेतली ना, तर तो मोक्षाला निघून जाईल. म्हणजे एवढंच जरी राहिलं तर त्याच्यासाठी परत जन्म घ्यावा लागतो. तर हा जन्म मिळालाय ना. आणि अध्यात्माचा आणखी इतका सोपा नियम आहे ना, की आजपर्यंत मला काही माहिती नव्हतं ना, तर माझी आता किती वाजले, 7 वाजले ना, 6:55 पर्यंतची सगळी पाप शून्य झाली आहेत. मला माहिती नव्हतं ना तेव्हा अध्यात्म काय, देव काय, माझी चुकीची कर्म काय, चांगली. पण आत्तापासून मग सगळे नियम मला लागणार. मग आता कठोर आहे. आणि स्वामी जेवढे प्रेमळ आहे ना, अध्यात्म जेव्हा तुम्ही पुढे चालायला लागतात ना, स्वामी प्रेमळ कोणासाठी ना, संसार करते, तुला काय पाहिजे, हा मायक्रोवेव्ह पाहिजे, फ्रीज पाहिजे, टीव्ही पाहिजे, माग तू फक्त, लगेच मी देईन. आणि मग आपण जेव्हा म्हणतो आता मला आध्यात्मिक प्रगती करायची, मग ते काठी घेऊन उभे राहतात. आणि ती वाट म्हणजे माझा जो हा 36 वर्षाचा प्रवास आहे, ते असं त्यांनी घडवलंय ना, कितीतरी जन्माचा प्रवास एका जन्मात उचलून घेतला त्यांनी. तर मी एक वाक्य नेहमी म्हणते की नाही, लोकांना वाटतं अध्यात्म म्हणजे किती छान आहे, आपण टिळा लावतो, छान फुलं वगैरे, फुलाची वाट वाटते, पण ही काट्याची वाट आहे. जेव्हा परीक्षा परीक्षा कोणाची होते ना, जो मोक्षाला जातोय त्याची परीक्षा. साधी सुधीची परीक्षा होणारच नाही. पहिली दुसरीचा अभ्यास काय असतो, सोप्पा असतो ना, आई वगैरे एबीसीडी असं. पण पीएचडीचा अभ्यास, मग आपण काय मागतो ना, बाबा मला मोक्षाला जायचंय, तुम्ही मोक्ष मागा, मग महाराज अशी काठी घेऊन बसा. मग तिथे छोट्या छोट्या चुका असतात ना. आणि बरेच वेळा असं होतं ना की जसं मला 10 वर्ष आठवलंच नाही महाराज, काही कल्पनाच नव्हती, पण महाराज तिथेच उभे राहिले. तू 10 वर्ष फिरू नये, फिरायला जाते इकडे तिकडे सगळीकडे जाऊ नये, मी इथं उभा आहे, मी कुठेही जाणार नाही, तू ये, मी परत तुला परत घेऊन. मग किती दिवस वाया घालवायचे हे आपण ठरवायचे. ज्या दिवशी जन्माला आली, समजा माझं आयुष्य 65 वर्ष, प्रत्येकाचं लिहिलेलं असतं आयुष्य 5वीच्या दिवशी, तर माझं आता 49 आहे, तर माझं त्या दिवशीच काउंटडाऊन चालू झालेलं आहे. मग माझ्याकडे किती वर्ष झाले ना, 65 ते 15 आणि हे 16च वर्ष झाले.
16 वर्षातले मी 8 वर्ष झोपण्यात घालवते. हे तर आपल्याला माहिती ना, अर्धी रात्र तर म्हणजे आपण रात्र असते. 16 वर्ष काय आपण पूर्ण जागृत नसतो. आंघोळ करणं, खाणं, पिणं, ह्या 4 वर्ष टाइमपास. मोबाईलचा आपला स्क्रीन टाइम बघितला तर किती आहे त्याच्यावरून आपण म्हणजे माझ्याकडे 4 वर्ष आहेत. मग मी 4 वर्ष अखंड जप करणार आहे का? म्हणजे किती वर्ष माझ्याकडे हे कॅल्क्युलेशन. म्हणून मी नेहमी म्हणते वही बनवा. सगळ्यांना वाटतं अध्यात्म खूप सोपं आहे, सगळ्यात अवघड विषय आहे. वहीमध्ये लिहा हे पॉइंट, की आपल्याला अंदाज वाटतं मी 70 वर्ष, मी 80 वर्ष जगेल. मग 80तले आता 30 राहील, 30 मधले 15 मधले आपलं कॅल्क्युलेशन काढा, की रोज मी वॉकला 1 तास जाते, खाण्यात किती, जेवण, आपलं कामाचं आपल्याला शेड्यूल माहिती. किती वर्ष? माझ्याकडे 4 वर्ष. त्यातला आजचा दिवस तर माझा प्रवास, मी खोपोलीहून आलेली आहे. प्रवासातच सगळं गेला. म्हणजे काय, फक्त एवढंच की हे पुण्य गोळा होऊ शकतं की महाराजांबद्दल आपण आज सत्संग केलाय. महाराज स्मरतुगामी. तारक मंत्राचं वाक्य काय आहे? स्मरतुगामी. स्मरण करतात उपस्थित. तुम्ही जर इथे येऊन उभा राहिला ना, तुम्हाला स्पर्श जाणवेल महाराजांचा. स्मरतुगामी. त्यांचं महाराज तुम्ही स्वामी बोला, दत्त गुरु बोला, ते उभे राहताना सांगता माग काय पाहिजे ते. आणि त्यांना हे सगळं बघून आनंद होतो की अरे माझे भक्त, इथे भगवत चर्चा चालू आहे, इथे कोणी हे मागायला नाही आलेलं आहे, हे माझं गुणगान गायला. त्यांना खूप आवडतं. ही अशी भक्त, त्यांना अशी, तुम्ही एक महाराजांचा फोटो, नामदेव महाराजांचा आहे, की त्यांच्या खांद्यावर इथे सगळी अशी भक्त बसलेली. तो भक्त वत्सल आहे, भक्ताभिमानी आहे. असं त्यांना मी बोलते, हे ते बोलून घेतं. त्यांना अभिमान वाटत असेल ना, की हिला मी काहीतरी थोडं शिकवलं होतं, की आज काहीतरी बोलते, चांगलं बोलते. म्हणजे ते भक्ताभिमानी आहे. अशी इतके छान गुरु आपल्याला मिळालेले आहे. आणि भेद नका करू. स्वामी गजानन महाराज, सगळा तो भगवंत एकच आहे. आणि पूर्णपणे हा भाव ठेवा, की त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव. मग मला पैशाची चिंता का वाटते, की माझा किती बँक बॅलन्स, किती कर्ज. हे वाटलं पाहिजे का तो आहे ना, त्याचं घर आहे. गुरु दुर्गा सप्तशतीतलं पहिलं वाक्य जर कोणी वाचलं असेल तर असं आहे, सकाळी जी मुंगी निघते ना वारुळातनं, किंवा चिमणी निघते, ते विचार करतात का आज मला दाना कुठे मिळेल, आज मला पाणी कुठे ठेवलं असेल. त्या भगवतीने प्रत्येकाची व्यवस्था करून ठेवलेली आहे दाना पाण्याची. मग माझी त्याने केली नाहीये का? माझा क्षण क्षण त्याने लिहून ठेवलाय. मला गाणगापूरला जायची खूप इच्छा होती, त्याने घडवलंय ना. मग हे मी ठरवलं होतं का? मग त्याने पुढचं ठरवलंय. मग मी चिंता कशाला करतो ना, चिंतन करायचंय, त्याचं चिंतन करायचं सतत अखंड नामस्मरणामध्ये. जेव्हा तुकाराम महाराजांना पुष्पक विमान घ्यायला आलं होतं, तेव्हा बाकीच्या लोकांनी विचारलं की तुम्ही सगळं मोक्षाला चालले, आम्ही काय करू. तेव्हा त्यांनी एक वाक्य सांगितलेलं आहे, की अखंड नामस्मरण हा मोक्षाचा एकमेव मार्ग आहे. काही दिवसांनी अशी अवस्था आहे ना, देवपूजा करायची म्हणजे होतच नाही, कारण आपली निर्गुण साधक होऊन जातो आपण. तो आणि मी वेगळी नाहीच आहे. कबीर जेव्हा नामस्मरणाची वेळ येतो, तर कबीर म्हणजे मी का नामस्मरण करू, माझा भगवंत दोहा आहे तो.